आपण जेव्हा केव्हा बाहेर जेवायला जातो ना, एकतर मिक्स व्हेज किंवा पनीरची भाजीचं ऑर्डर करतो. तर त्यापैकी आज आपण पनीरची भाजी कशी करायची ते बघतोय. रेसिपी करायला अगदी सोपी आहे. चला सुरुवात करूया. तर काय करायचं, तर पनीर मी 250 ग्राम घेतले. तव्यात थोडंसं तूप सोडलं आणि त्याच्यामध्ये असं खरपूस होईपर्यंत पनीर असं भाजून घेतलं. पनीर भाजत असताना गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा. आता एका पॅनमध्ये तेल घ्यायचं, त्यात तमालपत्र, दालचिनी, एक वेलदोडा टाकायचा, मसाल्याचा वेलदोडा असतो तो टाकायचा आणि त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला घ्यायचा, तो भाजायचा. एक लसूण आल्याची पेस्ट 1 चमचा टाकायची आणि मस्त असं खरपूस येईपर्यंत भाजून घ्यायचे. टोमॅटो असं लाल बुंद घ्यायचा आणि तो बारीक कापायचा, त्याच्यामध्ये असं छान भाजून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये हिंग, धणेपूड, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि काळं तिखट 1-1 चमचा टाकायचा. आता हे बघा, हे मस्त आता मी एक अर्धी वाटी शाई घेतली, ती मिक्सरला छान अशी बारीक केली आणि ती घातली. तुम्ही इथं काजूची पेस्ट घातली तरी चालेल. काजू थोडं भिजवायचे आणि ते मिक्सरला बारीक करायचे. आता हा मसाला तेल सुटेपर्यंत मस्त असा भाजून झालेला आहे. आता काय झाली की आपली रेसिपी. तर मस्तपैकी पनीरचे भाजलेले काप ह्याच्यामध्ये टाकायचे आणि 1-2 मिनिटं गॅस फ्लेमवर ठेवायचं आणि मस्त गरमागरम फुलक्यासोबत नाही तर भातासोबत खावा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नंतर भेटूया. बाय.